इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे कापसाचे बाजारभाव पुन्हा काढले. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला पुन्हा आली झळाळी. कापसाचे जे दर आहेत ते पार करणार पुन्हा एकदा 9,000 रुपयांचा टप्पा. तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये पारशिवनी असेल, जालना असेल, वडवणी, सावनेर, समुद्रपूर, भद्रावती यासारख्या बाजार समित्यांमध्ये कापसाला जवळपास 8,500 ते 8,800 रुपयापर्यंत दर मिळताना दिसतोय. एकीकडे त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे हा जो काही कापूस आहे हा थोड्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे. उर्वरित कापूस हा मोठ्या व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. तर CCIनं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कापसाची खरेदी यावर्षी करून ठेवलेली आहे. परंतु CCIनं जो काही कापूस आहे तो आता विक्रीसाठी बाजारामध्ये आणला आहे आणि मार्च महिन्यामध्ये CCIनं कापसाच्या दरामध्ये तब्बल 3 वेळा त्या ठिकाणी वाढ केलेली आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये कापसाला मागणी वाढलेली आहे. तर पॉलिस्टर जे काय आहे तर त्याच्या उपलब्धतेमुळे त्या ठिकाणी कापसाचे जे बाजारभाव आहे ते सध्याला वाढत आहे. कारण पॉलिस्टर हे उपलब्ध होत नसल्यामुळे कापूस हा एकमेव पर्याय वस्त्रोद्योगांसाठी आता त्या ठिकाणी उरलेला आहे आणि म्हणूनच कापूस दर हे आता त्या ठिकाणी तेजीमध्ये आहेत. तर पुन्हा कापसाचे जे काय बाजारभाव आहेत ते 9,000 रुपयांचा टप्पा पार करणार का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील बाजारात मागील काही दिवसापासून कापसाच्या बाजारभावात त्या ठिकाणी सुधारणा होत आहे. आता युद्धामुळे नेमकं झालंय काय, क्रूड तेलाचे दर वाढल्याने पॉलिस्टर सारख्या कृत्रिम धाग्याच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढलाय आणि त्यामुळं कापसाला जी काय मागणी आहे ती त्या ठिकाणी वाढलेली. रुपयाचं अवमूल्यन झालंय. डॉलरची किंमत ही त्या ठिकाणी जवळपास 93 रुपयापर्यंत गेलेली आहे आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस दरात त्या ठिकाणी सुधारणा झाली. देशामध्ये कापूस आणि सुताला मिळालेला जो काय उठाव आहे यामुळे कापसाच्या दरामध्ये त्या ठिकाणी सुधारणा ही दिसून येत आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामधील जे काय 1 महिन्यापासून जे युद्ध सुरू आहे आणि त्यामुळं जागतिक पुरवठाची जी काय साखळी आहे त्याच्यावरती परिणाम झाला. त्याच्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात. दुसरीकडून पश्चिम आशियातून जलवाहतूक त्या ठिकाणी ठप्प झाली आणि कृत्रिम धाग्याच्या किमती पूर्णपणे पेट्रोकेमिकल्सवरती अवलंबून असतात. युद्धाची अनिश्चितता वाढल्यामुळे युद्ध कधी संपेल हे त्या ठिकाणी माहीत नाही आणि म्हणूनच पॉलिस्टर आणि इतर मानवनिर्मित कापडाच्या किमतीमध्ये 50 ते जवळ 25 ते 40% आसपास त्या ठिकाणी वाढलेल्या आहे. तसेच कच्च्या तेलाच्या तुटवड्यामुळे अनेक देशात उत्पादन देखील त्या ठिकाणी कमी झाले आणि त्यामुळं कापड निर्मितीसाठी कापसाला उठाव हा त्या ठिकाणी वाढलेला आहे. आपण जर का बघितलं तर दुसरीकडं आपल्या लक्षात येईल की जागतिक बाजारात मागील महिन्यापासून कापसाच्या बाजारभावात जवळपास 15% वाढ दिसून आली. इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज अर्थात ICI वरती त्या ठिकाणी कापसाचे जे काय वायदे आहेत ते 70 सेंट प्रतिपाऊंडच्या पुढे त्या ठिकाणी सरकले आणि विशेष म्हणजे हे असून सुद्धा त्या ठिकाणी कापसाला बाजारभाव टिकून आहेत आणि त्यामुळे जागतिक बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाली. आणि यामुळं त्या ठिकाणी देशातील जो काही कापूस आहे त्याला बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळत आहे सध्या आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. आपण दुसरीकडे जर का बघितलं तर युद्धामुळे जागतिक जी काही वाहतूक आहे ती अधिक खर्चिक झाली. शिपिंग कंपन्यांच्या कंटेनरचे जे काही भाडे आहे ते आता त्या ठिकाणी वाढवलेले असून विम्याचा प्रीमियम देखील वाढवला आहे. जोखमीच्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी जोखीम सेसही लागू करण्यात आला आहे. परिणामी चीन, बांगलादेश, व्हिएतनाम शिवाय चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम या प्रमुख कापड उत्पादक देशांकडून भारताच्या कापसाला मागणी ही आता वाढलेली आहे. भारताची सूत असेल किंवा रुईची निर्यात जी काय आहे ती आता वाढत आहे आणि यामुळं कापसाचे जे काही दर आहे ते आता त्या ठिकाणी वाढताना एकंदरीतच त्या ठिकाणी दिसत आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर CCI, ज्याला की आपण कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं म्हणतो, त्याने देखील जे काही दर आहे ते आता त्या ठिकाणी वाढवलेले आहे. परंतु बाजारातील कापसाची आवक कमी आहे. सध्या CCIकडे कापसाचा सर्वाधिक साठा सध्याला आहे आणि त्यामुळे CCIच्या कापसाला हे दर त्या ठिकाणी वाढवले. CCIनं प्रत्येक लिलावात 2-2.5 लाख गाठींच्या दरम्यान कापसाची विक्री त्या ठिकाणी करत आहे. मागणी वाढल्यामुळे CCIनं मार्च महिन्यामध्ये कापूस विक्रीच्या भावात खंडीपाठीमागे 3200 रुपयांची वाढ केली. तरी CCIच्या कापसाला त्या ठिकाणी अजूनही मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर कापूस दराचं नेमकं गणित काय असणार आहे, तर बाजारामध्ये सध्या कापसाची आवक कमी झालेली आहे. दुसरीकडे तेलाचे भाव वाढल्याने सरकीला चांगला बाजारभाव मिळतोय. यामुळे सरकीच्या तेलाला देखील बाजारभाव मिळतोय. आणि सरकीचा जो काय बाजारभाव आहे तो आता 4,100 रुपये ते 4,500 रुपयाच्या दरम्यान आहे. तर कापसाचा प्रति क्विंटल बाजारभाव
8,000 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचला आहे आणि लवकरच हा बाजारभाव जवळपास 9,000 रुपयांच्या आसपास देखील त्या ठिकाणी जाईल असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कापूस असेल आणि तो जर तुम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी जर आणणार असाल, तर रोजचे बाजार पाहून बाजारभाव पाहून कापूस विक्रीचा निर्णय घेणं हा तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा ठरू शकतो.